नमस्ते। आज आपण बनवणार आहोत भेजा फ्राय। त्यासाठी लागणारे साहित्य: कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, बटर, मीठ, तेल आणि भेजा मसाले। प्रथम आपण कढई तापायला ठेवू, त्यामध्ये तेल ओतू। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकू। कढीपत्ता तडतडला की त्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय करायला टाकू। कांदा फ्राय झाल्यावर आपण स्वच्छ धुतलेला भेजा आहे तो घेऊ। एकीकडे साइडला बारीक चिरलेला लसूण तो थोडासा लाटण्याने आपण चेचून काढू। कांदा खमंग परतला की त्याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 3 चमचे छोटे छोटे काळे तिखट टाकूया। त्यानंतर आपण चांगलं त्याला सगळ्या बाजूने परतून घेऊया आणि घरगुती पद्धतीचे 1 चमचा काळा तिखट आहे, काळा मसाला तो मी टाकते, त्याच्याने खूप छान चव येते। वरून मीठ टाकूया। स्वच्छ धुतलेला भेजा आपण त्यामध्ये टाकायचा आहे। त्यानंतर सगळीकडनं चांगलं हलवून घेऊन परत थोडंसं मीठ टाकूया। त्यानंतर आपण एक वाफ येऊ देऊया, त्याला 5 मिनिटं झाकण ठेवूया। त्यानंतर एक डोंगा घेऊया, त्याच्यामध्ये आपण बटर तापवायला ठेवूया। त्यात बटरमध्ये आपण बारीक चिरलेला लसूण तळून घेऊया, कुरकुरीत झाला पाहिजे। तर वाफलेला भेजाचं झाकण काढून त्याच्यामध्ये आपण जो तडका केला आहे बटरचा आणि लसूणचा तो ओतून देऊया। त्याच्याने भेजाला खूप सुंदर अशी चव येते आणि लसूणही कुरकुरीत लागतो। वरून कोथिंबीर आपण टाकून भेजा फ्राय तयार। मस्तपैकी गरम गरम बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खावा आणि कसं झालं ते मला नक्की सांगा। थँक्यू।